हॅलो फ्रेंड्स, आज आपण कॉम्प्लेक्स नंबर्सचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत. बरोबर, जे तुम्हाला जेडब्ल्यू लेवलला वगैरे तुम्हाला उपयोगी पडतील. लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिक मध्ये आपण जे काही पॉइंट्स बघितलेले आहेत त्याच पॉइंट्स रिलेटेड इथे एक्झाम्पल्स आपण बघतोय. बरोबर, आणि याच्यात कॉम्प्लेक्स नंबर मध्ये जेडब्ल्यू साठी आणखी एक पॉइंट आहे, दॅट इज द जॉमेट्री ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर, ज्यामध्ये तुम्हाला सर्कल, स्ट्रेट लाईन, सेक्शन फॉर्म्युला याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट आहेत, ते पण आपण नंतर बघणार आहोत. पण आज आपण या कॉम्प्लेक्स नंबरचे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की नेमके कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन्स कोणत्या टाइपचे विचारतात. बरोबर, तर बघा, जाऊया मग क्वेश्चन्स कडे. द फर्स्ट क्वेश्चन इज, काय पहिला क्वेश्चन बघा, 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 minus I upon 1 plus I bracket square is equals to, and the options are 2I minus 2I minus 2 and 2. आता बघा, इथं जेव्हा आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे तेव्हा काय केलं पाहिजे बघा. गिवन म्हणतो मी, पहिले एक्झाम्पल गिवन z is equals to बघा 1 plus I upon 1 minus I ब्रॅकेटचा काय बघा स्क्वेअर आहे, आणि प्लस सेकंड जे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय तो काय बघा 1 मायनस आय अपॉन 1 प्लस आय चा स्क्वेअर, म्हणजे याचा तो रेसिप्रोकल आहे. म्हणजे मग मी ते कसं लिहू शकतोय, 1 डिवायडेड बाय, यस, हे आपण असं लिहू शकतोय 1 प्लस आय 1 मायनस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आणि आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं, तर मी काय करतो, सुरुवातीला मी 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. लेट म्हणतो मी, लेट 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करूया. आता इथं जर तुम्ही बघितला, तिथं दोन कॉम्प्लेक्स नंबर्सचं डिव्हिजन आहे. बरोबर ना. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करताना आपण काय करतोय, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय. बरोबर ना. म्हणजे काय करूया बघा, मग आता या ठिकाणी 1 प्लस आय 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय डिवाइड बाय किती येतं 1 प्लस आय. बरोबर ना. मग मल्टिप्लाय केलं. आता बघा, मग याच्या पुढची स्टेप काय येणार आहे, 1 प्लस आय 1 प्लस आय म्हणजे 1 प्लस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये जर बघितला a मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजेच किती 1 चा स्क्वेअर मायनस आय चा स्क्वेअर. बरोबर. आणि मग इथं न्यूमरेटर मध्ये एक्सपान्शन करा, 1 प्लस आय स्क्वेअरचं काय ते एक्सपान्शन 1 प्लस 2i आणि प्लस आय स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस किती बघा ते मायनस 1. बरोबर. आणि या ठिकाणी आता हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर किती येतं बघा 1 प्लस 2i आणि प्लस 1 म्हणजे आय स्क्वेअर आपल्याला माहिती आहे मायनस 1 येतं, प्लस मायनस मायनस झालं अपॉन मायनस मायनस या ठिकाणी प्लस 1 प्लस 1 किती येणार आहे 2 प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स, काय आली बघा त्याची व्हॅल्यू, यस 2i डिवायडेड बाय 2, आणि या ठिकाणी 2 ला 2 पण कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं किती बघा आय. याचा अर्थ 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय याची व्हॅल्यू किती आलेली बघा आय. आणि आता आपल्याला मग हीच व्हॅल्यू या ठिकाणी पुट करायची. तर बघा मग इथं काय येतं, देअरफॉर झेड इज इक्वल्स टू, मग जर 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय याची व्हॅल्यू आय आली असेल तर हे काय होतं आय स्क्वेअर आणि प्लस किती बघा 1 डिवायडेड बाय किती येणार आहे आयचा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आणि मग या ठिकाणी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय, आय मीन्स आयोटा, ज्याची व्हॅल्यू स्क्वेअर रूट मायनस 1 आहे. जर तुम्ही त्याचा स्क्वेअर केला तर ती किती येते व्हॅल्यू मायनस 1 आणि प्लस 1 डिवाइड बाय किती मायनस 1, आणि मग याचाच अर्थ मायनस 1 म्हणजेच किती येतं मायनस 2. सो विच इज द करेक्ट आन्सर बघा, 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस आय अपॉन 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतं आन्सर मायनस 2. सो सी इज द करेक्ट आन्सर. लक्षात आलं का बघा. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला जर एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरच्या पॉवर्स असतील तर तुम्ही सगळ्यात पहिला काय करा, त्याचा जो सिम्पलेस्ट जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू फाइंड आउट करा, आणि त्यावरून काही ऍडजस्टमेंट करता येतात का बघितलं पाहिजे. समजा इथं क्यूब असता तर मी काय केलं असतं 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय ची व्हॅल्यू, त्यानुसार इथं पण व्हॅल्यू फाइंड आउट केली असती, त्यानुसार मग कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागलं असतं.
बरोबर ना. तर सर्वांना पहिले एक्झाम्पल लक्षात आले का बघा. आपण इथं काहीच नाही, फक्त 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय याची व्हॅल्यू काढली आणि ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट केलेली आहे. बरोबर. ज्या दिलेल्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या एकमेकांच्या रेसिप्रोकल्स आहेत, लक्षात घ्या. तेच आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. सो द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन इज ऑप्शन सी. राईट. नाव सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन जर बघितला तर या टाइपचे काही एक्झाम्पल्स आपण जेव्हा आपण थेअरी बघत होतो तेव्हा बघितलेले. बरोबर. पॉवर्स ऑफ आय. आता इथं जर न्यूमरेटर व्यवस्थित बघितला, डिनॉमिनेटर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे काय होतं बघा. इथं न्यूमरेटर काय, आय रेस टू 592, आय रेस टू 590, आय रेस टू 588, आय रेस टू 586, आय रेस टू 584 आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर किती आहे बघा. आय रेस टू 582, आय रेस टू 580, आय रेस टू 578, आय रेस टू 576 आणि आय रेस टू 574. जर इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल 592 आणि 582 म्हणजे 10 चा डिफरन्स आहे. 590 580 10 चा डिफरन्स आहे. 588 578 म्हणजे 10 चा डिफरन्स. 86 576 इथं पण 10 चा डिफरन्स आहे. 584 574 इथं सुद्धा 10 चाच डिफरन्स आहे, लक्षात घ्या. मग मी काय करू शकतोय, न्यूमरेटर मधून समजा आय रेस टू 10 जर मी कॉमन घेतलं, बरोबर. जर न्यूमरेटर मधून आय रेस टू 10 कॉमन घेतलं तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम होणार आहे, ते कॅन्सल होईल आणि आय रेस टू 10 राहणार आहे. आणि आय रेस टू 10 ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, कारण आपल्याला माहिती आहे आय रेस टू 8 1 येतं, बरोबर ना. आणि आय रेस टू 8 1 येत असेल तर आय रेस टू 8 इंटू आय स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे -1. सो द आन्सर इज डी हिअर. याचा आन्सर काय येणार आहे, डी येणार आहे, लक्षात घ्या. आपण असे एक्झाम्पल सोडवले किंवा मग सरळ तुम्ही काय करा, या एक्झाम्पल मध्ये न्यूमरेटरला तुम्ही आय रेस टू 10 न आणि डिनॉमिनेटरला पण आय रेस टू 10 न काय करा, मल्टिप्लाय करा. जर तुम्ही डिनॉमिनेटरला आय रेस टू 10 न मल्टिप्लाय केला तर प्रत्येक टर्म्सची पॉवर 10 ने वाढणार आहे, बरोबर. म्हणजेच आय रेस टू 10 न डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं 582 प्लस 10 म्हणजे 592 आलं. 580 प्लस 10 म्हणजे 590 आलं. 578 प्लस 10 म्हणजे 588 आलं. 576 प्लस 10 586 आलं. 574 प्लस 10 584. न्यूमरेटरचा आय रेस टू 10 तसाच ठेवा आणि या ठिकाणी ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल आणि राहणार आहे काय, आय रेस टू 10 अँड दॅट इज द फायनल सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. आणि आय रेस टू 10 ची व्हॅल्यू -1 येते, लक्षात घ्या. आयच्या पॉवर्स मध्ये आपण हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. आयोटाच्या ज्या पॉवर्स आहेत त्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे, बरोबर. तर या पद्धतीने सेकंड एक्झाम्पल झालं. आता जाऊया थर्ड एक्झाम्पल कडे. आता थर्ड एक्झाम्पल जे आहे ते काय बघा, द लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर n सच दॅट. बघा n कसा पाहिजे, n इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. द लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर n सच दॅट व्हॅल्यू ऑफ धिस इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे इथं जो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू काय असली पाहिजे, पॉझिटिव्ह इंटिजर असली पाहिजे. तर त्यासाठी n ची किंमत काय ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर अगदी सोपा प्रश्न आहे. बघा नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 3 सेकंडचा आन्सर इथं सांगितलेला आहे, आपण ओरली डिस्कस केलेला आहे. आता डायरेक्ट थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. द लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर. बघा z इज इक्वल्स टू काय दिलेला, कुठला कॉम्प्लेक्स नंबर आहे इथं, 2i डिवाइड बाय 1 प्लस आय रेस टू n आहे, बरोबर ना. आता या ठिकाणी काय करूया बघा, सुरुवातीला जसं आपण या ठिकाणी पण ब्रॅकेट सिम्प्लिफाय केलं, सेम प्रोसिजर या ठिकाणी पण आपण अप्लाय करतोय. म्हणजे इथं आपल्याला अगोदर ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचं आहे, ब्रॅकेटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया आणि मग त्यावरून n आपण ऍडजस्ट करू शकतोय. तर बघा लेट म्हणतो मी या ठिकाणी, लेट 2i डिवायडेड बाय 1 प्लस आय. आता इथं काय आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आहे. आता दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करताना आपल्याला माहित आहे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय, लक्षात घ्या. मग इथं मी मल्टिप्लाय करतोय 1 मायनस आय अपॉन 1 मायनस आय. मल्टिप्लाय केलं तर आता सर्व मग मल्टिप्लिकेशन करूया, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं पण. काय येतं बघा मग, 2i ब्रॅकेटमध्ये 1 मायनस आय डिवाइड बाय 1 प्लस आय 1 मायनस आय. पुन्हा इथं काय येतं, a चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे बघा, 2i 1 मायनस आय आणि डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर 1 आय स्क्वेअर किती येतो -1, बरोबर. आणि 2i न जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं किंवा 2 तसाच ठेवा बाहेर
आय न जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आय इंटू 1 आय मायनस आय इंटू आय दॅट इज आय स्क्वेअर मायनस मायनस प्लस 1 झाला 1 प्लस 1 2 आणि हा 2 या 2 बरोबर कॅन्सल झाला बरोबर. आणि जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन केला तर बघा हे आय मायनस आय स्क्वेअर किती येतं -1 आणि थोडक्यात मग मायनस मायनस प्लस म्हणजे हे काय आलं 1 प्लस आय. ही 1 प्लस आय कशाची व्हॅल्यू आहे बघा 2i अपॉन 1 प्लस आय या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 प्लस आय. आता मग आपण या ठिकाणी ट्रायल एरर मेथडने काय करूया याच्या पॉवर्स घेऊया. 1 प्लस आय चा समजा मी स्क्वेअर घेतला 1 प्लस आय चा रेस टू 4 रेस टू 8 रेस टू 16 या पद्धतीने आपण त्याच्या पॉवर्स घेऊया आणि कुठली व्हॅल्यू पॉझिटिव्ह इंटिजर येते ते आपल्याला चेक करायचं कारण लिस्ट व्हॅल्यू बघायची लक्षात घ्या बरोबर. तर मग इथं व्हॅल्यू घेऊया काय येते बघा व्हॅल्यू लेट म्हणतो मी आता बघा इथं आता 1 प्लस आय स्क्वेअर घेतो मी 1 प्लस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर ना. आता 1 प्लस आय चा जर स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर किती येणार बघा व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ दॅट 1 प्लस आय बर 1 प्लस आय चा स्क्वेअर एक्सपान्शन आपण या ठिकाणी केलेला आहे 1 प्लस आय चा स्क्वेअर इथे मी डायरेक्ट लिहू शकतो दॅट इज अ 2i बरोबर ना. किंवा तुम्ही लिहून हे करा 1 प्लस 2i आणि प्लस आय स्क्वेअर म्हणजेच 1 प्लस 2i मायनस 1 1 मायनस 1 गेट कॅन्सल व्हॉट रिमेन्स 2i म्हणजे 1 प्लस आय स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आलं 2i. समजा मी 1 प्लस आय रेस टू 4 म्हणजे टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड म्हणजे इथं काय येणार बघा 2i ब्रॅकेटचा काय येणार आहे स्क्वेअर येईल बरोबर ना. आता मग सांगा मला 2i चा स्क्वेअर 4 इंटू आय स्क्वेअर म्हणजेच किती येणार आहे 4 इंटू -1 म्हणजे मला सांगा 1 प्लस आय रेस टू 4 किती येणार आहे दॅट इज अ -4 आलं लक्षात बघा. आता मग परत आणखी काय करूया 1 प्लस आय 4 आहे त्याचा परत स्क्वेअर घेऊया दोन्ही बाजूचा म्हणजे -4 चा स्क्वेअर झाला दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला किती येतं बघा मग हे 1 प्लस आय रेस टू 8 इज इक्वल्स टू किती आला 16. नाव धिस इज पॉझिटिव्ह इंटिजर 16 हा काय आला पॉझिटिव्ह इंटिजर आला बरोबर ना. मग इथं आपण काय केलं बघा हा 1 प्लस आय म्हणजेच काय आहे 1 प्लस आय म्हणजे 2i अपॉन 1 प्लस आय ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस आय आहे लक्षात घ्या बरोबर ना. आणि मग याची पॉवर काय असली पाहिजे म्हणजे हा पॉझिटिव्ह इंटिजर येणार आहे तर ती पॉवर किती असली पाहिजे 8 असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू पॉझिटिव्ह इंटिजर येणार आहे. सो विच इज द करेक्ट आन्सर यस बी इज द करेक्ट आन्सर म्हणजेच काय बघा n ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 8 तर हा कॉम्प्लेक्स नंबर काय येणार आहे पॉझिटिव्ह इंटिजर येणार आहे. पण तो n आपण इथं लिस्ट घेतलेला आहे कारण याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर आणखी व्हॅल्यूज त्याचे 1 जाणार आहेत बरोबर. इथून पुढचं समजा दोन्ही बाजूचं तुम्ही स्क्वेअर केला तर 1 प्लस आय रेस टू 16 तुम्हाला 16 चा स्क्वेअर येणार आहे बरोबर. ती पण पॉझिटिव्हच असणार आहे व्हॅल्यू पण विच इज द लिस्ट व्हॅल्यू सो 8 इज द लिस्ट व्हॅल्यू बरोबर. यांची लिस्ट व्हॅल्यू काय असणार आहे 8. तर बघा सर्वांना फर्स्ट सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल्स लक्षात आलेत का. आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. तर फोर्थ एक्झाम्पल काय बघा फॉर अ पॉझिटिव्ह इंटिजर n द एक्सप्रेशन इक्वल्स टू म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर n यांच्या पॉझिटिव्ह इंटिजर व्हॅल्यू साठी या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय येते ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथं आपण काय करतोय गिवन म्हणतो मी z इज इक्वल्स टू गिवन z इज इक्वल्स टू काय दिले बघा कॉम्प्लेक्स नंबर 1 मायनस आय रेस टू n आणि 1 मायनस 1 डिवायडेड बाय आय रेस टू काय n आहे बरोबर ना. तर याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची तर खूप सोपं आहे बघा. जेव्हा आय हा डिनॉमिनेटर मध्ये असेल तेव्हा आपण मागं डिस्कस केलं होतं 1 डिवायडेड बाय आय ची व्हॅल्यू किती येते मायनस आय येते लक्षात घ्या. म्हणजे 1 डिवायडेड बाय आय तुम्ही कसं लिहू शकता 1 डिवायडेड बाय आय इज इक्वल्स टू मायनस आय बरोबर ना. तर मग इथं आता काय होणार आहे बघा z इज इक्वल्स टू मग z इज इक्वल्स टू 1 मायनस आय रेस टू n आहे z 1 मायनस आय रेस टू n आणि नेक्स्ट 1 मायनस मायनस आय ब्रॅकेट रेस टू काय आहे n आहे बरोबर ना. आणि मग इथं काय होतं बघा 1 मायनस आय रेस टू n आणि मायनस मायनस प्लस
1 प्लस आय रेस टू काय आहे एन आहे, बरोबर ना. हे लक्षात आलं का बघा, कारण 1 डिवायडेड बाय आय मायनस आय कसं येतो हे मी मागं पण एकदा सांगितलं होतं. 1 डिवायडेड बाय आय, समजा मी या ठिकाणी आय न मल्टिप्लाय आणि डिवाइड करतोय आणि मग किती येतं बघा, हे 1 इंटू आय आय आणि डिनॉमिनेटर मध्ये आला आय स्क्वेअर, म्हणजेच आय डिवाइड बाय -1 म्हणजेच किती येतं मायनस आय, बरोबर ना. म्हणजे हे त्याची प्रूफ आहे 1 बाय आय इज इक्वल्स टू मायनस आय काय येतं हे, बरोबर. मग इथं व्हॅल्यू ठेवली, मायनस मायनस प्लस झालं, 1 मायनस आय रेस टू एन 1 प्लस आय रेस टू एन झालेला आहे. आणि मग मला सांगा आता, बाय लॉज ऑफ इंडायसेस ए रेस टू एम असेल आणि बी रेस टू एम असेल, पॉवर जर सेम असेल आणि त्या दोन्हीचा जर प्रोडक्ट असेल तर तुम्ही त्या दोन्ही टर्म्स इनसाइड अ सेम ब्रॅकेट घेऊ शकता. म्हणजे इथं काय होणार आहे बघा, मग हे यस 1 मायनस आय 1 प्लस आय आणि दिस होल ब्रॅकेट रेस टू काय एन येईल, बरोबर ना. आणि मग थोडक्यात इथं आता किती येणार आहे बघा, ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच किती येतं, यस ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर आणि या कम्प्लीटच्या पॉवर मध्ये काय घेतलं आपण एन, बरोबर ना. आणि मग बघा याच्या पुढं 1 मायनस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 येते रेस टू एन, मायनस मायनस प्लस झाला 1 प्लस 1 किती येतं 2 रेस टू एन. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द गिवन एक्सप्रेशन, दिलेल्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय असणार आहे बघा 2 रेस टू एन. सो विच इज द करेक्ट आन्सर, सी इज द करेक्ट आन्सर 2 रेस टू एन. लक्षात घ्या, फॉर अ पॉझिटिव्ह इंटिजर एन द एक्सप्रेशन 1 मायनस आय रेस टू एन इंटू 1 मायनस 1 आय रेस टू एन इक्वल्स टू 2 रेस टू एन आहे. लक्षात आलं. तर फोर्थ एक्झाम्पल सर्वांना समजलं का बघा. आता याच पद्धतीनं आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. फिफ्थ एक्झाम्पल काय बघा, इफ 1 प्लस आय इंटू एक्स मायनस 2i डिवाइड बाय 3 प्लस आय प्लस 2 minus 3i into y plus i divided by 3 minus i is equals to I, where this xy belongs to R, then what are the values of x and y? म्हणजे इथे तुम्हाला हे दोन कॉम्प्लेक्स नंबर्स दिलेले आहेत आणि दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. आता आपल्याला माहिती आहे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आपण बघितलेलं आहे, दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वल कधी म्हणतोय बघा, जेव्हा त्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट सेम असेल आणि इमॅजिनरी पार्ट सेम असेल, बरोबर, तरच आपण ते दोन कॉम्प्लेक्स नंबर काय म्हणतोय इक्वल आहेत, बरोबर. तर इथे तुम्हाला तेच करायचं आहे, राईट साइडला तर प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर आय दिसतोय, कारण इथे रिअल पार्ट 0 आहे. मग तुम्हाला फक्त लेफ्ट हँड साइड या ठिकाणी सिम्प्लिफाय करायची आहे आणि ते दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वेट करून तुम्हाला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. तर सोडूया मग काय येतं बघा. आता तिथं क्वेश्चन 5 त्याचं सोल्युशन बघा. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर मी या ठिकाणी लिहितोय 1 प्लस आय इंटू एक्स आहे मायनस 2i डिवाइड बाय किती आहे बघा 3 प्लस आय आणि प्लस पुढं किती येतं बघा 2 मायनस 3i y प्लस आय आणि डिवाइडेड बाय किती आहे बघा 3 मायनस आय आणि इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आय, द गिवन आय, बरोबर. आणि आता मग या ठिकाणी मी काय करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करूया, पण त्याच्या अगोदर इमॅजिनरी पार्ट्स आपण एकत्र घेऊया म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. तर बघा मग इथं काय होणार आहे आता 1 प्लस आय एक्स म्हणजे एक्स न मल्टिप्लाय केलं एक्स प्लस आय एक्स मायनस 2i डिवाइड बाय किती आहे बघा 3 प्लस आय आणि प्लस इथं काय येतं बघा 2y y ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस 3iy आणि पुढं प्लस आय आणि डिवाइड बाय किती 3 मायनस आय आणि इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे आय. आता इथे दोन मेथड्स आहेत. तुम्ही हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, इथं तुम्ही डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करा, इथं पण डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करा मग सिम्प्लिफाय करायचं, किंवा तुम्हाला इथं काय करायचं डायरेक्ट जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतं. लक्षात घ्या. तर इथं आता मी काय करतो डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. बघा काय येतं एक्स प्लस आय एक्स मायनस 2 डिवाइड म्हणजे इथं इंटू किती आहे बघा 3 मायनस आय, बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस किती येतं बघा 3 प्लस आय इंटू इथं बघा 2y आणि मायनस समजा आय जर मी कॉमन घेतलं तर आतमध्ये किती राहणार आहे 3y मायनस 1 अँड दिस होल डिवाइड बाय
ए प्लस बी ए मायनस बी म्हणजेच काय तर 3 चा स्क्वेअर मायनस आय चा स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू काय आहे आय. लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतर इथं 3 मायनस आय इथं दोन्हीला पण मल्टिप्लाय करायचं आहे. 3 प्लस आय इथं त्या कम्प्लीट ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. बरोबर. मल्टिप्लाय करूया. 3 ने मल्टिप्लाय करतोय नंतर आय ने पण मल्टिप्लाय करतोय. बघा किती येतं. 3 ने मल्टिप्लाय केलं किती येणार आहे. दॅट इज 3x आणि प्लस 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो बघा. आय मी तसाच बाहेर ठेवतो. 3x मायनस किती आलं 6. बरोबर. नंतर मायनस आय ने आपण मल्टिप्लाय करूया किती येतं बघा मायनस आय एक्स आणि मायनस प्लस मायनस आय स्क्वेअर येतं -1 आणि x -2. लक्षात आलं का बघा. काय केलं या ठिकाणी या 3 न या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय केलं नंतर मायनस आय ने पण या दोन्ही टर्म्सला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. पुढं प्लस बघा इथं पण 3 न मल्टिप्लाय करा किती येतं 3 2 जा 6y नंतर मायनस आय मी तसाच बाहेर ठेवतो. 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 9y - 3 आणि पुढं प्लस आय ने मल्टिप्लाय करूया इंटू 2y म्हणजे दॅट इज 2iy नंतर आय काय येणार आहे आय स्क्वेअर दॅट इज -1 पण हा मायनस आहे मायनस प्लस होईल आणि किती राहतं बघा मग ते 3y -1 आणि या सगळ्याच्या डिनॉमिनेटर मध्ये किती आहे बघा 3 चा स्क्वेअर 9 येतो मायनस आय स्क्वेअर येतो -1 आणि इज इक्वल्स टू राईट साइडला किती आहे आय आहे फक्त. बरोबर ना. तर इथपर्यंतच्या स्टेप्स लक्षात आले का बघा. थोडंसं कॅल्क्युलेशन्स मोठं आहे पण अवघड नाहीये लक्षात घ्या. आता फक्त इथं राहिला प्रश्न सिम्प्लिफाय करायचा आपल्याला. तर बघा सिम्प्लिफाय करूया. याच्यानंतरची पुढची स्टेप काय येणार आहे बघा. येस 3x हा आता आय ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं कारण आय च्या टर्म्स आपल्याला एकत्र घ्यायचे सिम्प्लिफाय करायचं आहे. नंतर तिथे कॅल्क्युलेशन्स पण आपण करूया. किती येतं बघा 3ix -6i मायनस आय एक्स मायनस मायनस प्लस 1 आणि 1x -2 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे x -2 प्लस 6y नंतर मायनस आय 9y आणि मायनस मायनस प्लस 3i आणि प्लस 2iy प्लस 3y -1 आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर किती येतं बघा मायनस मायनस प्लस 9 + 1 10 आणि इज इक्वल्स टू काय आहे आय आहे. लक्षात घ्या. आणि आता हे जे कॅल्क्युलेशन्स आहे बघा एक्स च्या टर्म्स आपण एकत्र घेऊया. जे काही रिअल पार्ट्स आहेत ते सगळे आपण एकत्र घेऊया म्हणजे काय काय होतं बघा. इथं 3x आहे नंतर रिअल पार्ट इथं x दिसतोय -2 आहे रिअल पार्ट 6y आहे नंतर 3y -1 हे सगळे रिअल पार्ट्स आपण एकत्र घेऊया. काय होतं बघा 3x प्लस x दॅट इज 4x झाला नंतर x ची टर्म नाहीये. पुढं बघा 3x प्लस x 4x झाला. रिअल पार्ट पुढचा कोणता आहे बघा y ची टर्म आहे 6y प्लस 3y म्हणजेच किती ते 6 + 3 दॅट इज 9y. बरोबर. आणि कॉन्स्टंट टर्म बघा आता इथं कॉन्स्टंट टर्म काय आहे -2 आणि त्याच्यानंतर -1 दॅट इज -2 -1 -3. बरोबर. हा रिअल पार्ट झाला. बरोबर. आणि आता राहिलेला जो आहे दॅट इज अ इमॅजिनरी पार्ट. काय काय येणार बघा इमॅजिनरी 3ix आणि -ix आहे. x च्या टर्म्स ix च्या टर्म्स दुसऱ्या नाहीये. 3ix -ix दॅट इज व्हॉट दॅट इज 2ix. त्याच्यानंतर i चे टर्म्स y मध्ये बघूया. बघा -9iy आणि प्लस 2iy म्हणजेच किती येतं बघा त्याचं -7iy. बरोबर. आणि नंतर आय मध्ये कॉन्स्टंट टर्म्स कोणते आहेत बघा -6i इथे दिसतं आणि त्याच्यानंतर -6i प्लस 3i या ठिकाणी दिसतं. -6 प्लस 3 म्हणजेच -3i आणि डिवायडेड बाय किती आहे बघा हे 10 आणि इज इक्वल्स टू किती आहे आय. लक्षात आलं का बघा. आणि मग आता इथे थोडंसं सिम्प्लिफाय आपल्याला करता येईल. काय बघा 4x प्लस 9y -3 प्लस आय मी याच्यातून कॉमन घेतोय आणि काय येतं बघा हे 2x -7y -3 आणि डिवाइड बाय 10 इज इक्वल्स टू काय बघा 0 प्लस आय.
बरोबर. आणि मग मी हा 10 ट्रान्सफर करतो राईट साईडला, म्हणजेच किती येतं बघा मग 4x प्लस 9y मायनस 3 प्लस i 2x मायनस 7y मायनस 3 इज इक्वल टू 0 प्लस 10i. आणि आता या ठिकाणी बघा व्यवस्थित, हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. हे कधी शक्य आहे? रिअल पार्ट बरोबर रिअल पार्ट असला पाहिजे, इमॅजिनरी पार्ट बरोबर इमॅजिनरी पार्ट असला पाहिजे, बरोबर ना. तर बघा मग इथं काय येतं, ऑन इक्वेटिंग बोथ साइड, ऑन इक्वेटिंग व्हाट वी गेट हियर 4x प्लस 9y मायनस 3 इज इक्वल टू 0 रिअल पार्ट. म्हणजे याच्यावरून तुम्हाला इक्वेशन काय मिळालं बघा, 4x प्लस 9y इज इक्वल टू काय आलं 3. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1, बरोबर. नंतर सेकंड बघा काय आहे, दॅट इज 2x मायनस 7y मायनस 3 इज इक्वल टू किती 10 आलं. आता मग हा मायनस 3 जर मी राईटला ट्रान्सफर केला तर 2x मायनस 7y 10 प्लस 3 किती येतं 13. हे आलं इक्वेशन नंबर 2. आणि आता या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहेत. आता मग x आणि y च्या कुठल्या व्हॅल्यूज हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतील ते तुमचं काय असणार आहे, फायनल सोल्युशन असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता समजा मी x बरोबर 3 y बरोबर -1 ठेवलं, x बरोबर 3 y बरोबर -1 जर ठेवलं तर फर्स्ट इक्वेशन बघा 4 3 12 आणि 12 मायनस 9 किती येतं, 12 मायनस 9 3 आलं. पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय होतं. सेकंड इक्वेशन मध्ये x बरोबर 3 ठेवा, 2 3 6 आणि मायनस मायनस प्लस 6 प्लस 7 किती येतं 13. म्हणजेच काय, पहिलं जे ऑप्शन आहे ते या इक्वेशन दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय करतं. त्यामुळं x बरोबर 3 आणि y इज इक्वल टू -1, दॅट इज द सोल्युशन ऑफ दिस गिवन इक्वेशन. आता समजा आपण दुसरं इक्वेशन म्हणजे दुसऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज इथं पुट करूया. x बरोबर -3 ठेवलं, -12 प्लस 9 -3 येणार आहे, तिथं +3 दिलेलं आहे, दॅट्स रॉंग. म्हणजे पहिली इक्वेशन सॅटिस्फाय होत नाहीये. x3 आणि y1 ठेवलं, 4 प्लस 9 13 येतं, 3 आहे ते सॅटिस्फाय होत नाही. -3 -1 ठेवलं, सम निगेटिव्ह यायला पाहिजे, तिथं +3 आहे तेही सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे पहिलं इक्वेशन सॅटिस्फाय होतं. सो द आन्सर, याचा आन्सर काय आहे, x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू -1. लक्षात घ्या, कधी कधी तुम्हाला इक्वेशन्सच्या फॉर्म मध्ये जर समजा कॉम्प्लेक्स नंबर्स दिलेले असतील, म्हणजे तुम्ही रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट इक्वेट केल्यानंतर तुम्हाला तिथं काही इक्वेशन्स मिळाले असतील तर ऑप्शन्स मधले कुठले व्हॅल्यूज x आणि y च्या ते इक्वेशन सॅटिस्फाय करतात यावरून तुम्ही तोंडी ते कॅल्क्युलेशन करू शकता. किंवा मग तुम्ही इथं वेगळी पद्धत जी तुम्हाला माहित आहे, तुम्ही 10th मध्ये बघितलाय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. इथं तुम्ही काय करू शकता, सेकंड इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे हा 4x होईल, x चा कोएफिशियंट सेम होईल, टेक द डिफरन्स, वी गेट व्हॅल्यू ऑफ y. आणि मिळालेली y ची व्हॅल्यू तुम्ही पुन्हा इथंच ठेवा, वी गेट व्हॅल्यू ऑफ x. किंवा समजा एक व्हॅल्यू मिळाली, ती व्हॅल्यू y ची कुठली आहे बघा -1. आता -1 इथे एक आहे आणि -1 इथं पण आहे, मग तिथं कन्फ्युज होतं. म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू पण फाइंड आउट केली पाहिजे. पण त्यापेक्षा मला वाटतं तुम्ही ट्रायल एरर मेथडनी बाय सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ x अँड y वी गेट द करेक्ट सोल्युशन. आलं लक्षात. तर या पद्धतीनं आपण ही 5 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. लक्षात घ्या. आता मी काय करतोय, याच पद्धतीने तुम्हाला एक 15 ते 20 क्वेश्चन्स मी आपल्या ग्रुपवरती होमवर्कला सेंड करतोय. लक्षात घ्या, ती क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा. कॉम्पिटेटिव्ह साठी खूप महत्वाची क्वेश्चन्स आहेत, ती क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करा. याच्या पुढचे एक्झाम्पल्स आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरला बघूया.